सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये प्रकरण क्रमांक 3 भाग विक्री, त्यातील भाग प्रमाणपत्र. भाग प्रमाणपत्र म्हणजे काय? भाग प्रमाणपत्रामध्ये असणाऱ्या समाविष्ट बाबी, भाग प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आणि भाग प्रमाणपत्र वाटपाचा कालावधी. त्याचप्रकारे भाग प्रमाणपत्राची नक्कल किंवा दुसरी प्रत मिळते का? भागांवरील हप्ते मागणी आणि भाग जप्ती या मुद्द्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर वन बाय वन आपण एक एक मुद्द्याकडे वळूया. सर्वात पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे भाग प्रमाणपत्र. तर मित्रांनो, माहितीपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर गुंतवणूकदार किंवा अर्जदार कंपनीत अर्ज करतात, अर्ज शुल्क भरतात, भागांची वाटणी सुरू होते, भाग वाटप शुल्क भरला जातो, भाग वाटप कंपनीकडून केलं जातं. कंपनीकडून भाग वाटप केल्यानंतर भागाचं प्रमाणपत्र हे कंपनी अर्जदारांना देऊ करते आणि तोच हा मुद्दा जो की भाग प्रमाणपत्र हे कंपनीने वाटप केलेलं मुख्य दस्तऐवज असतं. सर्वात महत्त्वाचं दस्तऐवज असतं ते म्हणजे भाग प्रमाणपत्र, जे धारक कंपनीच्या विशिष्ट संख्येच्या समभागांचे मालक आहेत. भाग प्रमाणपत्र हे भागासाठीच्या मालकी हक्काचा अंतिम पुरावा ठरतो. ज्यांनी अर्ज केलेला आहे, ज्यांना कंपनीकडून भागाचं वाटप झालेलं आहे, असे जे गुंतवणूकदार आहेत त्या गुंतवणूकदारांनाच किंवा त्या अर्जदारांनाच भाग प्रमाणपत्र हे दिलं जातं. भाग प्रमाणपत्र हा भागासाठीच्या मालकी हक्काचा अंतिम पुरावा असतो आणि सर्वात महत्त्वाचा पुरावा असतो. असं का? तर भविष्यात जर सभासदत्वांबाबत काही वाद उद्भवल्यास किंवा काही तंटा उद्भवल्यास सभासदांच्या नोंदवहीतील नोंदीपेक्षा भाग प्रमाणपत्र पुरावा म्हणून सबळ पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. कंपनीच्या संचालक मंडळाने अधिकृत केलेल्या 2 संचालक आणि कंपनी चिटणीस किंवा इतर अधिकृत व्यक्तीची या भाग प्रमाणपत्रावर स्वाक्षरी असते आणि कंपनीच्या शिक्क्यानिशी भाग प्रमाणपत्राचं वाटप किंवा वितरण हे केलं जात असतं. कंपनी भाग प्रमाणपत्र सर्व भाग वाटपदारांना, भाग हस्तांतरण स्वीकृत्यांना प्रदान करते. तसेच हे अंशतः किंवा पूर्ण दत्त भागांसाठी देखील दिले जाते. भागाचे वाटप करत असताना ते अंशतः दिलेलं आहे किंवा पूर्ण दत्त स्वरूपात दिलेलं आहे, म्हणजे पूर्ण किमतीला दिलेलं आहे. या ठिकाणी त्या गोष्टी मॅटर करत नाही, परंतु त्यांनी ज्या व्यक्तींनी अर्ज दिलेला आणि ज्या व्यक्तींना भागांचं वाटप झालेलं आहे अशा सर्व व्यक्तींना, सभासदांना भाग प्रमाणपत्र हे दिले जाते. भाग प्रमाणपत्रामध्ये काही ठराविक स्वरूपामध्ये काही नोंदी असतात. म्हणजेच भाग प्रमाणपत्रामध्ये असणारे समाविष्ट बाबी कोणकोणते बाबी ह्या भाग प्रमाणपत्रामध्ये असतात. तर भाग प्रमाणपत्र कंपनी नियम 2014 नुसार, मग आता यामध्ये नियम कुठला आहे, कोणत्या संदर्भात आपण बघत आहोत नियम, तर कंपनी नियम 2014 मध्ये अनेक नियम आहेत. मात्र त्या जो संदर्भ आहे तो संदर्भ म्हणजेच भाग भांडवल आणि कर्ज रोखे या नियमांतर्गत नमूद केलेल्या फॉर्म SH1 मध्ये असावे. मग आता SH1 मध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, तर या ठिकाणी पहिला आहे कंपनीचे नाव, दुसरा आहे CIN नंबर, हा एक प्रकारचा नंबर असतो, यालाच कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर असे म्हणतात. हा जो आयडेंटिफिकेशन नंबर आहे हा युनिक असतो, एकमेकाद्वितीय असतो. अ युनिक आयडेंटिफिकेशन नंबर विच इज असाइन्ड बाय द ROC, दॅट मीन्स रजिस्टर ऑफ कंपनीज. जो निबंधक असतो, रजिस्ट्रार असतो, त्या रजिस्ट्रार हा नंबर कंपनीला देत असतो. त्याचप्रकारे नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता असतो. भाग प्रमाणपत्रामध्ये जो दुसरा महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजेच सभासद नोंद क्रमांक असतो. सभासदाची नोंदणी कधी झालेली आहे तो नोंद क्रमांक त्या ठिकाणी लिहिलेला असतो. भाग प्रमाणपत्र क्रमांक, त्यानंतर चौथा आहे सभासदाचे नाव, पाचवा आहे
भागाचे स्वरूप, भागांची संख्या, भागांचे व्यवच्छेदक क्रमांक असतं. 6 भागांवर भरलेला शुल्क असतो. 7 कंपनीचा शिक्का आणि 2 संचालक आणि कंपनी चिटणीसाची स्वाक्षरी असते किंवा कंपनीने ज्या व्यक्तीला अधिकार दिलेले असतात त्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी असते. म्हणजे या प्रकारे भाग प्रमाणपत्रावर असणारे मुद्दे असतात आणि त्या मुद्द्यांचं विश्लेषण त्या ठिकाणी असतं. पुढचं आहे भाग प्रमाणपत्र वाटपाचा कालावधी. कशा प्रकारचा असतो वाटपाचा कालावधी? तर या ठिकाणी कंपनीच्या स्थापनेच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत कोणाला दिली जाते? आता या ठिकाणी आपल्याला 2 कॉलम दिसतात, कालावधी आणि कोणाला दिली जाते. कंपनीच्या स्थापनेच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत ज्या व्यक्तींनी किंवा ज्या सभासदांनी घटनापत्रकावर सह्या केलेल्या असतात अशा सभासदांना कंपनी स्थापनेच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत भाग प्रमाणपत्राचं वाटप करणं गरजेचं असतं. त्याचप्रकारे जर आपण भाग वाटप केलेले असल्यास भाग वाटपदारांना म्हणजेच अर्जदारांचा जर आपण या ठिकाणी विचार केला भाग वाटपदारांना किंवा अर्जदारांच्या, तर भाग वाटपाच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत भाग वाटपाच्या तारखेपासून भाग वाटप ज्या तारखेला केलेलं असेल त्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत अशा प्रकारच्या अर्जदारांना भाग प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. आता यानंतर तिसरं जो आहे तो भागाचं हस्तांतरण जर का झालेलं असेल या स्थितीमध्ये, या केसमध्ये जर का हस्तांतरण झालेलं असेल तर हस्तांतरण स्वीकृत्यास ज्याला हस्तांतरण केलं गेलेलं आहे अशा प्रकारच्या स्वीकृत्यास आणि भागांचे संक्रमण झाल्यास त्याचे कायदेशीर वारसास हस्तांतराच्या अर्जाच्या प्राप्तीपासून 1 महिन्याच्या आत किंवा भाग संक्रमणाची स्थिती असेल तर त्या स्थितीमध्ये भाग संक्रमणाची सूचना मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत भाग प्रमाणपत्राचं वितरण होणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सूचीबद्ध कंपनी जर का असेल तर सूचीबद्ध कंपन्यांसाठी हस्तांतरण पावती मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत भाग प्रमाणपत्र हे द्यावे लागते. सूचीबद्ध कंपनीसाठी हस्तांतरण पावती मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत, आता हे जे आहे 15 दिवस, 1 महिने, 2 महिने हे जे कालावधी आहेत हे प्रत्येक केससाठी वेगवेगळे असे आपल्याला दिलेले आहेत. ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. आपण जर वारंवार याचे वाचन करत राहिलो तर ते आपल्या सहजपणे लक्षात राहतात. आता भाग प्रमाणपत्राची नक्कल किंवा दुसरी प्रत मिळते का? एखाद्या वेळेस समजा जर का आपल्याकडून आपली वही ही हरवली तर आपल्याला दुसऱ्या वहीमध्ये आपण लिहितो, दुसरी वही नवीन करतो, मात्र ते आपल्याला लिहावं लागतं. त्याचप्रकारे जर का आपलं जर का कोणतंही जर का डॉक्युमेंट हरवलेलं असेल तर त्या डॉक्युमेंटसाठी डुप्लिकेट आपण LC जर का धरली, शाळेचा दाखला जर का धरला तर शाळेचा दाखला जर का हरवला तर आपण ते डुप्लिकेट काढतो. त्याचप्रकारे या ठिकाणी देखील भाग प्रमाणपत्राची नक्कल जी आहे, ओरिजिनल शेअर सर्टिफिकेट, ओरिजिनल भाग प्रमाणपत्र जर का हरवलेलं असेल, खराब झालेलं असेल तर अशा वेळेस दुसरी त्याची प्रत ही मिळते. कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी किंवा नक्कल प्रत त्यालाच म्हणतात, देऊ शकते. जर कोणत्या स्थितीमध्ये पण पहिली स्थिती आहे या ठिकाणी मूळ भाग प्रमाणपत्र खराब झाले असेल किंवा फाटले असेल किंवा कंपनीस परत केलेले असेल तर अशा वेळेस भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत ही त्या भागधारकाला मिळते. दुसरी स्थिती आहे मूळ भाग प्रमाणपत्र हरवलेले असेल किंवा नष्ट झालेले असेल आणि हे धारकाने सिद्ध केलेलं असेल तर अशा वेळेस कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत त्या भागधारकाला देते. भाग प्रमाणपत्र हरवल्याने जाहीर करण्यासाठी कंपनी वर्तमानपत्रामध्ये नोटीस देते आणि शोधकर्त्याला ते असल्यास कंपनीला परत करण्यास सांगते. म्हणजे ते जे भाग प्रमाणपत्र आहे, हरवलेलं भाग प्रमाणपत्र जर एखाद्या व्यक्तीला सापडलेलं असेल तर त्यासाठी पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये ती जाहिरात दिली जाते आणि अशा प्रकारची जे भाग प्रमाणपत्र ते हरवलेलं आहे, कोणाला सापडलेलं असेल तर त्या कंपनीकडे त्या पत्त्यावर जमा करावं अशा प्रकारची सूचना किंवा नोटीस ही पेपरामध्ये दिली जाते. ते ठराविक कालावधीमध्ये जर का कुठलाही प्रतिसाद आलेला नसेल
कोणीही आलेलं नसेल कंपनीकडे तर ठराविक कालावधी त्यासाठी कंपनी देत असते आणि जर का कुठल्याही स्वरूपाचा प्रतिसाद मिळालेला नसेल तर कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत त्या भागधारकाला देते. नक्कल भाग प्रमाणपत्र अर्जाच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत भागधारकास मिळते. कंपनी फक्त नोंदणीकृत भागधारकांना नक्कल भाग प्रमाणपत्र देते. हे नक्कल भाग प्रमाणपत्र आहे हे ठळकपणे नमूद त्या ठिकाणी करावे लागते. फसवणुकीच्या उद्देशाने कंपनीने जर नक्कल भाग प्रमाणपत्र भागधारकाला दिल्यास कंपनीला मोठा दंड भरावा लागतो, कारण की ते कायदेशीर गुन्हा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण भाग प्रमाणपत्र म्हणजे काय, त्या भाग प्रमाणपत्रामध्ये असणाऱ्या समाविष्ट बाबी कोणकोणत्या, भाग प्रमाणपत्र वाटपाचा कालावधी कसा असतो, कोणत्या व्यक्तीस कशा प्रकारचा कालावधी असतो, त्यामध्ये सभासद किंवा संचालक मंडळ, त्याचप्रकारे भाग वाटप किंवा अर्जदार, त्याचप्रकारे हस्तांतरित स्वीकृतीस कधी मिळायला पाहिजे, किती कालावधीमध्ये मिळायला पाहिजे ते पाहिलं. त्याचप्रकारे सूचीबद्ध कंपन्या असतील तर हस्तांतरण पावती मिळाल्यापासून भाग प्रमाणपत्राचा कालावधी किती, ह्या सर्व गोष्टींचा आपण व्यवस्थितपणे अभ्यास केला. आता आपल्याला भागांवरील हप्ते मागणी जे आहेत, हा 3.6 स्वतंत्र मुद्दा, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कंपनी भाग विक्रीच्या वेळी स्पष्ट करते की भागांची विक्री किंमत कंपनीने मागणी केल्यानंतर हप्त्याने द्यावी लागेल. जेव्हा जेव्हा कंपनी भागधारकांना भागावर न भरलेल्या शिल्लक रकमेच्या काही भाग किंवा पूर्ण रक्कम देण्याची मागणी करते तेव्हा त्यास भागांवरील हप्ते मागणी असे म्हणतात. अतिशय सोपी संकल्पना आहे. भागांवरील हप्ते मागणी म्हणजेच काय, तर थोडक्यात आपल्या स्वतःच्या भाषेत आपल्याला असं सांगता येईल की कंपनीने ज्या वेळेस भागांवरील राहिलेली जी रक्कम आहे ती रक्कम ही टप्प्याटप्प्याने ज्यावेळेस मागणी करते त्यालाच भाग हप्ता मागणी असे म्हणतात. अशा प्रकारे अर्ज शुल्क आणि भाग वाटप शुल्क या व्यतिरिक्त जर कंपनी भागांवरील उर्वरित रकमेची मागणी करत असेल तर त्यास भागांवरील हप्ता मागणी असे म्हणतात. भागांवरील हप्ता मागणी असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी अर्ज शुल्क आणि भाग वाटप शुल्क हे हप्त्या मागणीमध्ये नसतात, कारण की अर्ज शुल्क आणि भाग वाटप शुल्क हे कंपनीने आधीच घेतलेलं असतं आणि जी राहिलेली रक्कम असते ती राहिलेली रक्कम, त्या रकमेतून जी ठराविक रक्कम कंपनी ही मागवते त्यालाच म्हणतात भाग हप्ता मागणी. अंशतः देय भागावर न भरलेली रक्कम ही भागधारकांची देण्याची जबाबदारी असते. अंशतः म्हणजेच काय, यालाच पार्टली पेड किंवा पार्टली पेएबल असे म्हणतात. अंशतः जे भाग आहेत, भरलेली जी रक्कम आहे त्याला पार्टली पेड असे म्हणतात आणि जी राहिलेली रक्कम आहे त्याला पार्टली पेएबल असे म्हणतात. आणि म्हणून जे पार्टली पेएबल आहेत, अंशतः देय भागावर न भरलेली जी रक्कम आहे ही भागधारकांची देण्याची जबाबदारी असते. जर भागधारक हप्ता भरण्यास असमर्थ ठरला तर कंपनी त्याचे जे भाग आहेत ते जप्त करू शकते. म्हणजेच ते जे दिलेले भाग आहेत त्याला परत कंपनीकडे घेऊ शकते. कंपनीच्या हितासाठी फक्त संचालक मंडळाला, केवळ आणि केवळ संचालक मंडळाला भाग हप्ता मागणी करता येते. कंपनीने भागधारकांना मागणीपत्र पाठवून मागणी रक्कम कंपनीच्या बँकर्समध्ये जमा करावी यासाठी किमान 14 दिवसांची नोटीस देते. भागाच्या दर्शनी मूल्याच्या 25% जास्त रकमेची हप्ता मागणी करता येत नाही. 25% जास्त रकमेची हप्ता मागणी करता येत नाही. हप्ता मागणी देयकासाठी निश्चित केलेल्या तारखेपासून पुढील हप्ता मागणीमधील अंतर 1 महिन्यापेक्षा कमी नसावे. म्हणजेच काय, कमीत कमी 1 महिना तरी अंतर असावं. 2 हप्त्यांदरम्यान 1 महिन्याचं तरी अंतर असावं. भाग हप्ता मागणी करण्याचे नियम व कार्यपद्धती नियमावलीमध्ये दिलेली असतात. आता या ठिकाणी भागाचे जे दर्शनी मूल्य आहे त्या दर्शनी मूल्याच्या 25% जास्त रकमेसाठी हप्ता मागणी कंपनीला करता येत नाही. याचाच दुसरा अर्थ असा की कंपनीने समजा आधी 2 रुपये
मागणी केलेली असेल, 10 रुपयाचं एक शेअर आहे, 10 रुपयाचा एक भाग आहे, त्यापैकी 2 रुपयाची मागणी कंपनीने आधी केलेली असेल, तर आता कंपनीला 25% जास्त हप्ता मागणी करता येत नाही. म्हणजेच 25% म्हणजेच किती, 10 रुपयाचे 25% किती, तर 2.5 रुपये. तर 2.5 रुपयांपेक्षा जास्त हप्ता मागणी कंपनीला करता येणार नाही. मग 2.5 रुपये अजून जर का कंपनीला भांडवलाची आवश्यकता असेल, अजून हप्ता मागणी करायची असेल, तर अशा वेळेस कंपनी हे 1 महिन्याच्या गॅपनंतर सभासदांना परत हप्ता मागणी करू शकते. मात्र ते देखील 2.5 रुपयांपेक्षा जास्त नको, अशा प्रकारचे नियम या ठिकाणी आहे. आता यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, आता यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, मुख्य मुद्दा, तो म्हणजे 3.7 भाग जप्ती. भाग जप्ती आधीच आपण पाहिल्याप्रमाणे जे सभासद भागांवरील हप्ता देण्यास असमर्थ ठरतात त्यांचे भाग जप्त करण्याचा अधिकार संचालक मंडळाला असतो. आणि म्हणून या ठिकाणी भाग जप्ती ही जी संकल्पना देखील अतिशय सोपी संकल्पना आहे. एखादा भागधारक विशिष्ट कालावधीत भागांवरील मागणी हप्ता देण्यास असमर्थ असेल तर नियमावलीत तरतूद असल्यास संचालक मंडळ असे भाग जप्त करू शकते. नियमावलीत तरतूद असल्यास अशा प्रकारचे जे संचालक मंडळ आहे ते भाग जप्त करण्याचा अधिकार असतो. सभासदाचा मालकी हक्क काढून घेतला जातो, यास भाग जप्ती असे म्हणतात. फक्त अंशतः देय भागच जप्त केले जातात. पूर्ण दत्त भाग जप्त करण्याचा अधिकार नसतो, कारण की त्याच्यावरील अमाऊंट, त्या अशा पूर्ण दत्त भागांवरील अमाऊंट ही ऑलरेडीच पूर्ण पेड असल्यामुळे त्या ठिकाणी अंशतः देय भागांवरच अशा प्रकारची समस्या निर्माण होताना दिसते. म्हणून अंशतः देय भागच जप्त केले जातात. संचालक मंडळ फक्त कंपनीच्या हितासाठीच भाग जप्त करू शकते. कंपनीत संबंधित सभासदाला जप्तीची सूचना, तशा प्रकारच्या जप्तीची सूचना पाठवावी लागते. डायरेक्ट जाऊन भाग जप्त करता येत नाही. त्यासाठी कायदेशीर जी प्रोसेस आहे, कार्यपद्धती आहे, त्या कार्यपद्धतीचा अवलंब केला जातो. आणि त्या म्हणून सर्वप्रथम तर तो जो सभासद आहे तो भागांवरील हप्ता देण्यास असमर्थ असेल तर अशा व्यक्तीला, सभासदाला जप्तीची सूचना आधी पाठवली जाते. जप्तीची सूचना पाठवल्यानंतर सूचना दिलेल्या तारखेपासून किमान 14 दिवसांची मुदत व्याजासह देय रक्कम देण्यासाठी त्याला दिली जाते. हे भाग कंपनीचे असल्याने अशा जप्त केलेल्या भागांची पुनर्विक्री केली जाऊ शकते. म्हणजेच जर कंपनीने ते असे भाग जप्त केले आणि असे भाग जप्त केल्यानंतर असे भाग विक्री करण्याचा, म्हणजे पुनर्विक्री करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार कंपनीला आहे. जप्त केलेल्या भागाचे पुनर्वाटप हे साधारण वाटपासारखे नसते. हे साधारण वाटपासारखे, जसे साधारण भाग हे वाटप केलेले असतात, वितरण केलेले असतात, तशा प्रकारचे प्रोसेस किंवा पद्धत ही जप्त केलेल्या भागाचे नसते. कारण की जप्त केलेल्या भागाचे पुनर्वाटप हे सुरू आहे आणि पुनर्वाटप करत असताना साधारण वाटपासारखं याचे नियम नाहीत. कारण की जर का साधारण भागासारखे वाटपाचे नियम जर का याचे राहिले असते तर अशा वेळेस फ्रॉड होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. म्हणजेच फ्रॉड होऊ शकतो. आणि त्यामुळे याचे जे नियम आहेत पुनर्वाटपासंदर्भात किंवा पुनर्विक्री संदर्भातील ते थोडे वेगळे आहेत. पुनर्वाटपानंतर जर कंपनीकडे देय असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा झाली तर अशी जास्तीची रक्कम भागधारकांना परत केली जाते. संचालक मंडळ भागधारकाच्या विनंतीनुसार ठराविक कारणामुळे भाग जप्ती रद्द करू शकते. सदर विनंती भागांच्या पुनर्वाटपापूर्वी केलेली असावी. जर का गुंतवणूकदाराने किंवा भागधारकाने जर अशा प्रकारचा अर्ज केलेला असेल, विनंती अर्ज केलेला असेल, तर अशा अर्ज तो भाग जो आहे जप्त केलेला भाग त्याच्या पुनर्वाटणी आधी, म्हणजे तो दुसऱ्याला देण्याआधी, दुसऱ्याला विकण्याआधी जर का केलेला असेल तर अशा प्रकारच्या विनंती अर्जावरून संचालक मंडळ भागधारकाच्या विनंतीनुसार अशा प्रकारची भाग जप्ती रद्द देखील करू शकते. तशा प्रकारचा अधिकार संचालक मंडळाला असतो.
पुढचं आहे भाग जप्तीचे परिणाम. भाग जप्तीचे परिणाम कोणकोणते होतात? एखाद्या सभासदाचे भाग जप्त केले तर त्याचे परिणाम कोणकोणते होतात? तर सर्वात पहिला परिणाम होतो की सभासदत्व संपुष्टात येतो. त्या सभासदाचं, ज्या सभासदाचा भाग जप्त केलेला असतो त्या सभासदाचं सभासदत्व रद्द होतं किंवा संपुष्टात येतं. भाग जप्त केल्यानंतर सभासदाचे सभासदत्व संपुष्टात येते आणि सभासदत्वाचे सर्व हक्क संपुष्टात येतात. जे जे पण काही अधिकार सभासदाला असतात ते सर्व अधिकार हे त्याच्याकडून कमी होतात. सभासदाचे नाव सभासद नोंद वहीमधून देखील कमी केले जाते. दुसरा महत्त्वाचा परिणाम होतो तो म्हणजे सभासदाची जबाबदारी. ज्या सभासदाचे भाग जप्त केलेले आहेत त्या सभासदाची जबाबदारी काय आहे? मग भाग जप्तीनंतर देखील सभासद न दिलेल्या रकमेसाठी जबाबदार असतो. कंपनीने जप्त केलेल्या भागांचे पुनर्वाटप केल्यास सभासदांची जबाबदारी संपुष्टात येते. म्हणजे जोपर्यंत कंपनी तो जो भाग आहे त्या भागाची पुनर्वापर किंवा विक्री करत नाही तर तोपर्यंत ते जे भाग आहेत ते भाग जे जुने सभासद आहेत त्या जुन्या सभासदांच्या जी जबाबदारी असेल ती जबाबदारी ही तोपर्यंत संपुष्टात येत नाही की जोपर्यंत पुनर्वाटप किंवा पुनर्विक्रीची प्रक्रिया पूर्ण होत नाही. आणि म्हणून भाग जप्तीनंतर देखील सभासद न दिलेल्या रकमेसाठी जबाबदार असतो. कंपनीने जप्त केलेल्या भागांचे पुनर्वाटप केलेल्या सभासदांची जबाबदारी संपुष्टात येते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे परिणामाचा कंपनीचे विसर्जन. भाग जप्तीपासून 1 वर्षाच्या आत जर का कंपनीचे विसर्जन झालेले असल्यास ज्या सभासदाचे भाग जप्त केले होते तो भाग हप्ता मागणी भरण्यास माजी सभासद म्हणून जबाबदार असतो. सर्वात महत्त्वाचे आहे की या ठिकाणी तो जो सभासद आहे तो सभासद माजी सभासद म्हणून जबाबदार असतो की ज्याने भागांवरील हप्ता भरलेला नाही आहे. आणि कंपनीचे विसर्जन जर का 1 वर्षात झालेलं असेल तर अशा वेळेस भाग जप्तीपासून 1 वर्षाच्या आत कंपनीचे विसर्जन झालेलं असेल आणि सोबतच त्या भागाचं पुनर्वाटप झालेलं नसेल तर अशा वेळेस तो जो सभासद आहे तो माजी सभासद म्हणून जितकी रक्कम त्याने भरलेली नाही आहे तितक्या रकमेसाठी तो सभासद माजी सभासद म्हणून जबाबदार धरला जातो. तर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचे भाग जप्ती आणि त्याचे परिणाम आपण अभ्यास केलेला आहे. पुढील तासिकेमध्ये आपण पुढील भागाचा अभ्यास करणार आहोत. पण तत्पूर्वी या आपण जे शिकून घेतलेला जो भाग आहे त्या भागांवर आपल्याला प्रश्न परीक्षेत विचारला जातो की टिपा द्या. भाग प्रमाणपत्र म्हणजे काय? भाग प्रमाणपत्राची नक्कल किंवा दुसरी प्रत मिळवण्यासाठी असणाऱ्या ज्या अटी आहेत त्या अटी. त्याचप्रकारे भागांवरील हप्ते मागणी याच्यावर टीप द्या. त्याचप्रकारे भाग जप्तीचा परिणाम यावरील टीप द्या. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात. या पुढील तासिकेमध्ये आपण पुढील भागाचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.